नाशिक विधान परिषदेसाठी आज मतदान पार पडले आणि नाशिकमध्ये 100% मतदान झालंय। यावेळेला 619 मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला आणि या मतदानाच्या वेळेला बऱ्याच अशा घडामोडी घडलेल्या आहेत। सकाळी नाशिकमधील महायुतीच्या मतदारांना एकनाथ शिंदे, गिरीश महाजन यांनी मार्गदर्शन केलं। ठाण्यामधल्या रिसॉर्टमध्ये शिंदे आणि महाजन यांच्याकडून मतदारांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि ठाण्यावरून हे सगळे नगरसेवक नाशिकच्या दिशेने रवाना झाले। दरम्यान नगरसेवकांना ताकीद दिल्याच्या नंतर स्वतः गिरीश महाजन त्यांच्यासोबत मतदानाच्या केंद्रावरती पोहोचले, तर उदय सामंत हे देखील मतदान होईपर्यंत नाशिकमध्ये ठाण मांडून बसलेले बघायला मिळाले। महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना भाजप बंडखोर गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांनी आव्हान दिलं होतं। मात्र वरिष्ठांनी मनधरणी केल्याच्या नंतर दोघांनी निवडणुकीमधून माघार घेतली, तरी देखील दोघांचंही नाव मतपत्रिकेवरती होतं। महायुतीच्या उमेदवाराला रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून गोकुळ गीते यांना मतदान केलं जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे या निवडणुकीमध्ये रंगत निर्माण झाली। महाराष्ट्राच्या 17 जागेंच्यासाठी विधान परिषदेच्या निवडणुका संपन्न होत आहेत। आज उर्वरित 11 जागेंच्यासाठी मतदान त्या ठिकाणी संपन्न होत आहे। संपूर्ण मतदानाचा प्रतिसाद पाहिल्याच्या नंतर 17च्या 17 जागा या महायुतीच्या 100% निवडून येतील, याबद्दल कोणाच्याही मनामध्ये तीळमात्र शंका नाही। माझ्या नेत्यांचा शब्द गेलेला आहे आणि त्यांचा शब्द उचलून धरण्यासाठी मी जीवाचं रान करेन। मी महायुती बरोबर आहे आणि CM साहेब आणि महाजन साहेब यांच्या शब्दाच्या पलीकडे मी पूर्वी नव्हतो आणि आजही नाही। काही कारणास्तव त्यांचा माझा त्या काळात संपर्क झाला नाही आणि त्यामुळे माझी अशी अपेक्षा झाली की ही निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण लढवावी आणि निवडून यावं।